काय शिवी नाही बरं का. 12चं म्हणजे शिवी नाही. श्राद्ध किती महिन्यात आहे महाराजजी इथं? 12व्या महिन्यात. कॅलेंडरला महिने किती आहे? 12. राशी किती आहेत महाराज? राशी 12. घड्याळाला आकडे 12. पुन्हा स्त्रियांची ती शिवी आहे कोणती ती? तेव लय 12चा आहे. मग 13चा का नाही? 12चाच का? कॅलेंडरला महिने 12च का? 13 का नको? श्राद्ध 12व्याच महिन्यात का? 13व्या का नको? तुमच्याकडे मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड आणि बोळकर राहतं का? त्याच्यात किती प्रकारचा वावसा घेतला जातो? 12 प्रकारचा वावसा घेतला जातो. 12च का? बाळंतीण झाली, तिला कितव्या दिवशी त्या खोलीच्या बाहेर काढतात? 12व्याच दिवशी. लेकराची गुरुजी आवटे महाराज, कापसे महाराज, बारीचे भजन तुम्ही ज्यादा केलेले आहेत का तेरीचे? मग बारीचेच का? तेरीचे का? याला जन्माला येण्याकरता 12 महिने लागतात आणि इथून जाण्याकरता सुद्धा 12 महिन्याचा काळ लागतो. कारण की मी नाही सांगणार, ब्राह्मणाचं पोर एक खेळासी भ्यालं 12 वर्षे आईच्या पोटात लपलं ते. आणि म्हणून एक लक्षात ठेवा महाराज, आम्हाला जन्माला यायला 12 महिन्याचा काळ कसा लागतो? आईकडे जाण्याच्या अगोदर हा जीव बापाकडे 3 महिने असतो. 3 अधिक 9 बरोबर 12. म्हणून यांच्याशिवाय तो लय 12चा आहे. लोकांना म्हणायचं मी 12चाच आहे. हे गोष्टी कळणं, आपल्या प्रत्येक कृती माग विज्ञान आहे. श्राद्ध, दशक्रिया, हे सगळ्या गोष्टी मग विज्ञान आहे. पण हे विज्ञान कळण्याकरता तुमचं आमचं मन फार प्रभावशाली असावं. प्रभावशाली असावं मन. मनावर विषय चालू आहे आपल्या कीर्तनाचा अख्खा. मन प्रभावशाली ज्या घरामध्ये आहे, समजायचं बाप फार ब्रिलियंट आहे त्या घरातला. बाप फार मोठा आहे त्या घरातला. कारण की बापावर मुलं असतात. बाप कसा असतो याच्यावर मुलं असतात. म्हणून मुलाची संगत हे बापांचं लक्ष देणं बापाचं आद्य कर्तव्य आहे. मुलाची पंगत, मुलं काय खातात हे फार महत्वाचं. महाराज, माऊली इतका त्रास झाला, माऊलीला हाणलं तिथं आळंदीमध्ये. माऊलीनं आळंदी सोडली का? आपल्या माग एवढ्याची बुजबुज झाली का आपण तालुका सोडितो? हे लक्षात ठेवा. गाव सोडलं नाही, तुकोबरायने गाव नाही सोडलं महाराज. गाव सोडू नका. म्हणून तिथंच माऊलीला जिथं हाणलं तिथंच आज माऊलीच्या दर्शनाकरता रांग आहे. तिथं तुकोबरायला ज्या गावात मंबाजी बोवानं मारलं तिथं आज तुकोबरायच्या तिथं रांग आहे. बारी लागती म्हणजे लोटा लोटी होती चक्रतेत लोक. लक्षात ठेवा, ज्या माऊलीला माऊलीच्या पिठात माती टाकणारे माणसं, बाबा विशेष आहे बरं का, खेदाची गोष्ट आज तेच म्हणते. लक्षात ठेवा कधी बी. आणि व्यवहार आहे, व्यवहार सांगतो. तुम्ही जर गरीब असाल, तुमचा मामा जरी गावातून गेला तरी सांगणार नाही इथं मा भाथा राहतो म्हणून. पण त्या भाषेचं नाव जर चांगलं झालं तर मामा पाटणा तरी आला तर ते म्हणतो मा इथं हे काय जोंधळ्याला मा वास आहे. 30 किलोमीटर सांगतो काय? अरे जेव्हा काही नव्हतं त्यावेळेस चोंडोळ्यातून जातो तरी तू काही सांगत नाही. हे लक्षात ठेवा बरं का, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला कुठं जायचंय, कोण्या मार्गाने जायचंय. तुम्ही जर नको त्याच्या मागे गेलात तर तुम्ही आहे ते संपून टाकताल. पण चांगल्याशा मार्गाने जाल तर निश्चित तुम्ही महाराष्ट्रभर ओळखल्या जाल, निश्चित तुम्ही भारतभर ओळखल्या जाल. कारण की मरायचं तर सगळ्यालाच आहे, जायचं तर सगळ्यालाच आहे. म्हणून जगावं कसं, जगण्याकरता खावं काय याचं दिग्दर्शन बापाचं असावं, याचं दिग्दर्शन. आणि म्हणून बाप कधी मरत नसतो. पती जलमला माझे उदरीन मी तयाची झाले नवरी. कारण की पतीच पुन्हा
आमचा बापच पुन्हा आमच्या रूपानं जन्माला येत असतो महाराज. आपल्या रूपानं जन्माला येत असतो बाप म्हणून. आमच्यातनं निघून गेलेले अण्णा म्हणायचे का काय म्हणायचे त्यांना? अण्णा. आमच्यातनं निघून गेलेले अण्णा आणि अण्णांच्या जीवात्म्याला चिरशांतीची प्राप्ती प्रदान व्हावी याकरता हे सर्व महाराज मंडळी यांना गावात आणायचं म्हणल्यानंतर जवळजवळ सोपं नाही ना महाराज. काळे महाराज हे तुमच्या प्रेमा खातीर आलेले आहेत, नाही तर एवढेच गडी गोळा ठरल्यानंतर माया सगट 80,000 70,000 असे लागणाराचे. पण हे प्रेमाचं आहे महाराज हे काम. हे सगळ्या गोष्टी, हे साऊंड एका दिवसाकरता एवढा सेटअप गोळा करायचा, हे जोडायचा, ते एक जनरेटर बंद पडलं तर दुसरं लगेच हजर आहे. हे 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 स्मार्ट आहे, हे काम स्मार्ट आहे, ही तत्परता ही स्मार्ट आहे. आणि अशी प्रपंचात असावी, परमार्थात असावी, संगतीत असावी, पंक्तीत असावी महाराज, तर जीवनामध्ये सच्चिदानंद आहे. नाही तर काय नाही उपयोग महाराज. काही काही जिवंत असून मेलेले माणसं असतात आणि काही मेलेत तरी जिवंत असतात. म्हणून बाप कसा असावा महाराज? जगी ऐसा बाप भावा 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 भावा, जगी ऐसा बाप भावा 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 भावा, जगी ऐसा बाप मुक्ती सदा
जग्यायेसा बाप व्हावा. मोठी गंमत आहे. ज्याचा वंश मुक्तीस जावा, पोटा येता हरले पाप, म्हणे ज्ञानदेव माय बाप. मूळ बाप होता ज्ञाने. काय म्हटलं मी, कळलं का? बापही कसा असावा, जग्यायेसा बाप व्हावा. काय अलौकिकता आहे महाराज. विठ्ठल पंतांसारखा बाप असावा, माझ्या तुकोबारायांसारखा बाप असावा, हो माझ्या पांडुरंगासारखा बाप असावा. जग्यायेसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा, पोटा येता हरले पाप, म्हणे ज्ञानदेव माय बाप. झालं बाबा. बाप आणि बापाची भूमिका कशा असणं महत्वाचे आहे. जीवनामध्ये सर्वात महत्वाचा, ज्या घरामध्ये बाप आहे ना ते घर आनंदी आहे, आणि ज्या घरामध्ये बाप नाही त्या घरावरती कोणी दगड मारत. म्हणून बाप महत्वाचा आहे. आणि म्हणून माय बापांनो, जीवन जगत असताना बापाची भूमिका ज्याला चांगल्या प्रकारची पार पडता आली ते मरून जिवंत आहेत. ज्याला बापाची भूमिका पार पाडता आली नाही ते जिवंत अजून मेलेले. बऱ्याच पोरांना बाप नडतो. मी लोक म्हणता म्हणा म्हाताऱ्यामुळं. म्हाताऱ्यामुळं काय ठोय, काय उगत त्यांच्या पोटी जन्म उपयोग नाही ना मला. आपलं पोरग जर आपल्याला म्हणत असेल तुमच्या पोटी जन्मा लिहून आम्ही पस्तवलो, उपयोग नाही. तुमच्या पोटी जन्म लिहून आम्ही झक मारली. आपलं पोरग जर आपल्याला म्हणत असेल तर समजायचं आपण 275% नालायक आहोत. आणि आपलं पोरग जर आपल्याला म्हणत असेल माझ्या बापासारखा बाप नाही, समजायचं एक लक्षात ठेवा, तुम्ही फार मोठं पद मिळवलंय, फार मोठं पद. समाजाने तुम्हाला काही म्हणू, पण पोरग, आपली मुलगी, आपली मंडळी आपल्या घरामध्ये जर पूजा करत असेल आपली, तर समजायचं आपल्याला गल्ली पूजल. आणि ज्याला गल्ली पूजते त्याला दिल्ली पूजते. लक्षात ठेवा. आणि म्हणून बाप हे पात्र फार महत्वाचं आहे. दशरथासारखं पात्र असावं बापाचं. महाराज हे फार महत्वाचं आहे. नाही तर काही काही बाप बरेच ठिकाणी कोणा माग झेंडे घेतले का, साहेब आले, साहेब आले का, साहेब आले, भाऊ आले, आमदार, मग आपला बाप आहे आमदार. तो आपला बाप आहे का? हो हो आई तर अहो बापाचा फ्लॅक्स लावा ना, याचा त्याचा लावूपर्यंत बापाचा फ्लॅक्स लावा ना. याचे कार्यकर्ते त्याचे कार्यकर्ते कशाला हो. कार्यकर्ता बापाचा व्हा, गावाचा कार्यकर्ता व्हा, गावासाठी कार्य करा. कोणासाठी नाही, मुलांसाठी कार्य करा. मुलाची पंगत संगत सांभाळा. माय बापांनो, पोरं फिरतात कोणाबरोबर ही बापाची जबाबदारी पार पाडा. ज्याला बापाची जबाबदारी पार पाडता आली ना महाराज, ते माणसं मेले तरी कितीतरी वर्ष जिवंत राहत असतात. आणि म्हणून नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. ग्रासावया नाही महाराज, काळाची ही गोडी पडेल बाजे भाव. काळाची ही गोडी पडेल बाजे काळाची ही गोडी पडेल बाजे
ओके का? जेवून जा आता सगळेजण. हो काही का म्हणते ना आम्ही वरीच राहतात खात नाही आम्हाला बिंगल्या बिंगले तू गांजा पाहून जेवतो काय नाही तुला? वरीच राहतात खात नाही आणि मला बिंगल्या मला भोंडा येते तुला तुला कुठून भोंडा आल्या मला वलांडा तुलाच झाला का? अरे तू महाराष्ट्रभर महिन्यात 12-12.5 किलोमीटर फिरतो. 12-12.5 महिन्यात फिरतो किलोमीटर. मला कधी वालांडा नाही काय नाही गारेच कधी कधी आपण माड्याला शेकवतो. काही नाही ही खोलचट कल्पना सोडून द्या माय बापांना. कुणाचं खावण कुणाचं खाऊ नये याचं भान असावं. ज्याने आयुष्यभर चांगलं केलं त्याचं खा बिंदास, काही होणार नाही. पण ज्याने आयुष्यभर जमलेली सोयरीक मोडीली एखादी सून जर नांदायला येत असली तर त्या पोरीच्या बापाला सांगून पोरी नांदायला नका लावू तिची ओटी भरून घ्या सडून मरशीन खरकून हाकशीन तू. हे ठरलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी तरुणपणे हे उद्योग केले महाराज, सोयरिकी जमे मुडील्या आया बहिणीचं लेकीचं लोकीचं वाटोळ केलं हे ठरलेलं आहे. त्याला हाकता येणार नाही ना खाता येणार नाही त्याला. त्यांनी तोंड वाग ठोकायला लागलं तर का वरे स्टार्टर हातोर घेईल. हे ठरलेलं. हे खोकायला लागलं का कोंबड्या गोळा होत्या कमून एक कधी बियाड काटा घेतो ना आम्ही कधी गिडी आणि खाणार म्हणते त्यांची झाली कोंबड्याला तेलकटी. अरे बियाडिके खाल्ले तो बियाडिके काही खातो का येड्या. सोपं नाही महाराज. हे ठरलेलं आहे. जैसी करणी वैसा फल. आज नाही तो निश्चित कर. चांगलं करा 110% चांगलं होणार आहे. वाईट करा 100% वाईट होणार आहे. म्हणून मायबापांनो तरुणपण चांगलं असावं. तरुणपणे कार्य चांगलं असावं. परमार्थ चांगला असावा. संगत चांगली असावी. पंगत चांगली असावी. रंगत चांगली असावी. जे तरुणपणे केलं ते वृद्धपणे भोगावं लागतं. तरुणपणे चांगलं करा. काही की म्हणजे पायड्या आठत. ज्यांनी तरुणपणे चांगले कार्य केले त्याला म्हातारपणे त्याच्याजवळ माणसं गोळा होते. बाबा तुम्ही कुठं भजनाला जायचे, कसे कीर्तन कसे सप्ते केले. ते म्हणायचे आम्ही सायकलीवर पकादन पेटीन ते घेऊन जायचं आणि पावसा पाण्याचं डोक्यावर घेऊन जायचं. बाबा जात होते का. आज म्हातारपण किती आनंदात आहे तुमचं. आनंदात आहे महाराज. तुम्ही बसले तरी तुमच्या पुढे 4-5 जण लोक पोरं येत असणार बसत असणार. हे म्हातारपणाचा रिझल्ट आहे महाराज. आणि तरुणपणे ज्याने लोकांचे मुंडकेच मोडले याचं बांधकोर त्याचे भांडणं लावून दी. भावात चांगलं चालू असलं का कवर चमचे अय ते चमचेने खातोय तिकडे गेल्यावर तू तर बांधवर कांदा फोडून खातो. असं फांदाडी केली. ठरलेलं आहे महाराज. ठरलेलं आहे. त्याला म्हातारपणी चालता येत नाही उठता येत नाही खाता येत नाही काय हागता येत नाही महाराज. हे ठरलेलं आहे. चगदळ पडलेत काही ढुंगणाला महाराज. हे ठरलेलं आहे महाराज. टापक्यान जायचंय. मरण कसं असावं. मरण झाकलिया घटीचा दिवा विजून झाकून ठेवला. कधी विजला सकळलं नाही. काही तरफडत आहेत महाराज मरणा करता. आणि म्हणून जीवन जगत असताना मरण हाते सुटली काया विचारिया निश्चय नासुनिया गेली खंती. महाराज हे काया मरण्याकरता आलेली आहे म्हणून जगावं कसं ज्याला जगणं कळालं. ज्याने चांगलं केलं 100% खात्याच. आणि ज्याने वाईट केलं त्याच्या मढ्याचं पाणी सुद्धा वलडू नका. मुळेत होईन मुळेत. बाबा हे तुम्ही म्हणता मी काही खाल्लं नाही बाबा आवडं चिवडं कस काय चलत काय नाही. अरे तो येड्याच्या मढ्याचं पाणी वलंडिलं तो. हो हे ठरलेलं आहे. चांगलं करावं चांगलं होणार आहे. माऊलीची ग्रंथाची संगत ज्ञानेश्वरीची घ्या. तुकोबरायची संगत घ्या तरच मजा आहे. एकदा सुंदर आपापले निष्पाप हात वरती करा. आवरणार आहे आता कीर्तन 2-3 मिनिटं. युट्यूबला काय टाकू नका बरं का. मराठी तडका मग शब्द असे जातात लोक मला परत कमेंट टाकीत आहेत काही बी आहे की नाही. रखुमाई
परमपूज्य आदरणीय